कार्तिकीपासून सुरुवात करणार आहोत. चित्र हातात धरा आणि याची माहिती तुम्ही सांगायची की तुम्ही हे काय काढलेलं आहे. वा 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 वा. हे डोंगर आहेत दोन, ते सूर्य उगवलाय, हे झाड आहे आणि ही दोन घरं आहेत आणि ही एक विहीर आहे. इथनं हा झरा समजा विहिरीवर म्हणजे जाळी टाकलेली आहे कोणी पडू नये म्हणून. सेफ्टी म्हणून जाळी टाकली कोणी पडू नये म्हणून. आणि दोन पाखराची उडतायत आणि हा झरा आहे. अच्छा म्हणजे हा याच्यातून झरा निघालेला आहे. डायरेक्ट विहिरीत रे बघ नाही. डायरेक्ट विहिरीत पाणी. हे आंब्याचं झाड असावं कदाचित. त्याला कैऱ्या आलेल्या आहेत आणि एक कलिंगड सुद्धा आलेलं आहे त्याला. 2 कैऱ्या आणि एक कलिंगडाचं हे झाड त्यांनी इथे उभारलेलं आहे. तरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कार्तिकीसाठी. त्या मुग्धा, हे बघा आमची मुग्धा. क्या बात आहे. शाबास, क्या बात आहे. म्हणजे तिने काय केलं, आमची बोलतीच बंद करून टाकली. मुग्धाने आयडिया केली, बोलती बंद करून टाकली. मी गणपती काढते, आता करा कमेंट्स काय करणार तुम्ही. नाही पण मला एवढंच विचार, गणपती काढला आणि श्रीराम असं कसं काय लिहिलं. अरे आधी श्रीराम लिहिलं पण श्रीराम काढणं खूपच अवघड होतं म्हणून. पण गणपती बाप्पाची खरी तर गंमत आहे की गणपती आपण वेगवेगळ्या स्वरूपात त्याचं चित्र काढू शकतो आणि खूपच छान चित्र काढलंय. जोरदार क्या बात आहे, क्या बात आहे. प्रथमेश, मला वाटलंच तू गणपती काढशील म्हणून. वा वा. पण तू असं लिखाणातला गणपती यांनी पहिल्यांदा काढलाय. वा वा वा, छान छान छान. बाकी काय मोदक वगैरे काढूची काही गरज नाही, स्वतःच असल्यामुळे काही मोदक काढलेला नाही. शाबास. पहिल्या चित्रात तुम्ही बघितलं असेल कार्तिकीच्या की कार्तिकीने डोंगर काढलाय, त्या डोंगरातनं एक झरा आलाय. पण यांनी हे डोंगर काढले, डोंगरावर झाड आहे. हे 2 डोंगरावर झाड आहे आणि हे नारळाचं झाड आहे. विदर्भातला असल्यामुळे नारळाबद्दल त्याला तशी आयडिया नाही आहे. त्याला माहिती नाही आहे की नारळ. त्यानं आधी सही केली नंतर चित्र काढलं. आधी सही करायची काय होती आणि ती मात्र त्याने व्यवस्थित काढलेली आहे. साधारण मला असं वाटतं की कंटिन्यूस 10 शिफ्ट करून सूर्य इतका थकलेला आहे. हे सुंदर असं चित्र आहे. क्या बात. आता आपण आर्याकडे वळूया. आर्याने काहीतरी काहीतरी डेंजर काढलेलं आहे जे आम्ही ओळखू नाही शकत आता. काय आहे आर्या? मी असं इमॅजिन केलं की एक माणूस गातोय कॉन्सर्ट मध्ये आणि हा ऑडियन्स आहे. नाही बाई आहेत त्या. अच्छा, ही बाई आहे. अरे हिला पण माईक आहे. मला चायनीज माणूस येतो, त्याला पण वेणी आहे. तिने हेही दाखवण्याचा प्रयत्न केलाय की यांच्याकडून ही शिकते हळूहळू. नाही, मला कोरस काढायचं होतं, म्हणजे कोरस साठी मुलं उभी आहेत पण तेवढा काय वेळ नाही पुरला म्हणून एकच मुलगी कोरस देते. नाही, कोरस नाही, तू बरंच काढलं काहीतरी. पण एका मिनिटात कोरस काढण्यात धाडस तिचं. पण हे सगळं तिला हे दाखवायचं तो कोरस नसेल तरी चालेल, थिएटर भरलेलं पाहिजे. थिएटर भरलेलं. थिएटर पहिलं भरलेलं तिने काढलं. हाऊसफुल थिएटर काढलेलं. ही फॅमिलीच दिसते बहुतेक. तिघे एका ताग्यात कपडे शिवलेले. ही फॅमिली आहे यांची आणि हे दोघं भाऊ दिसतात एका ताग्यातले. सुंदर, अतिशय सुंदर चित्र काढलेलं आहे. जोरदार टाळ्या यासाठी. वा वा. एक वेगळी कला सुद्धा सगळ्यांची बघायला मिळालेली आहे. थोडक्यात काय, पंचरत्न आहे त्यामुळे एक कोणी विजेता नसणार आहे. सगळेच विजेते आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. मी तुम्हाला बसायची विनंती करतो. आता येणार आहे मित्र रोहितकडे. गमतीत आम्ही तुला म्हणालो की तू इकडेच राहायला ये, पण आमची खरंच इच्छा आहे रोहित तू इकडे राहायला ये. कारण रोहित आता जरी लिटिल चॅम्प असला तरी तुमच्यामध्ये सिनियर आहे, कारण तो इकडे बऱ्याच वेळेला आलेला आहे. रोहित, तू जेव्हा ऑडिशनला गेला होतास तेव्हा तू कितवीला होतास? मी 8वीत होतो ऑडिशनच्या वेळेस. आणि सगळ्यांनाच सांगायला मला आवडेल की रोहित फक्त मराठी सारेगमपमध्ये नव्हता तर हिंदी झी सारेगमपमध्ये सुद्धा रोहित होता आणि तिकडे सुद्धा तू खूप लोकप्रिय झाला होतास. मग स्वागत कसं झालं होतं गावी? ॲक्च्युली माझ्या गावातले कन्फ्यूज होते. कारण हिंदी सारेगमपच्या वेळेस मी नागपूर असं दिलं होतं आणि लातूर मी मराठी सारेगमपच्या वेळेस दिलं होतं. तर त्यांना कळायचं नाही की नक्की कुठला आहे हा पासपोर्ट कुठला बाबा याचा. तर त्यांनी एक ओपन अशी जीप बुक केली आणि माझ्या घरापासून ते माझ्या गाण्याच्या क्लासपर्यंत, म्हणजे माझा गाण्याचा जो क्लास आहे तो ॲक्च्युली एक मंदिर आहे, अंबाबाईचं मंदिर आहे ते गोलाईमध्ये. आणि खाली मंदिर आणि मूर्तीच्या वरतीच एक सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये माझे गुरुजी जगताप सर क्लास घ्यायचे. सो त्यांनी मला तिथपर्यंत नेलं. त्या रॅलीमधून खूप लोक होती आणि खूप मजा आली. अंबाबाईचं दर्शन घेतलं, वरती गुरुजींचं दर्शन घेतलं आणि घरी. क्या बात आहे, क्या बात आहे. बाबांची काय प्रतिक्रिया होती तेव्हा?
बाबा खूप खुश होते कारण मला गाणं शिक असं सांगणारे तेच होते आणि त्यांच्यामुळेच मी गाणं शिकायला लागलो. माझे बाबा फार असे रिझर्व काइंड ऑफ आहेत, म्हणजे ते फार लवकर स्तुती करत नाहीत. फार लवकर म्हणण्यापेक्षा ते स्तुती करतच नाहीत. मी एकदा चिडून बाबाला विचारलं होतं की म्हणजे काय हो बाबा, एवढी लोक सगळे मला टाळ्या वाजवतात, वन्स मोर देतात, तुम्हाला विचारलं गाणं कसं झालं की तुम्ही ठीक झालं एवढंच म्हणता, म्हणजे काय आहे तुमचं. तर त्याच्यावर मला बाबांनी उत्तर दिलं होतं, आम्ही हिंदीमध्ये बोलत असतो त्यामुळे, की जब माली बाग बगीचे की देखरेख कर रहा होता है तो वो हर पेड़ को उतनी खाद डालता है और उतना ही पानी डालता है जो बाकी सबको डालते हैं, लेकिन कोई एक पेड़ ऐसा होता है जो जिसको 3 साल में अगर फल आने वाले हो तो उसमें 1 साल में ही फल आ जाते हैं, तो माली को उस पेड़ की ज्यादा रक्षा करनी पडती है. सो तुझं तसं झालंय, जरा सांभाळून. म्हणून मी तुझी स्तुती करत नाही, की जर तू वाहवत गेलास आणि ते झाड नासलं तर त्यांचं नेहमी एक वाक्य आहे की उभं करायला खूप जण येतात पण एकदा माणूस पडला की त्याला उचलायला कोणी येत नाही. So त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेहमी न्यूट्रल असतात बाबा. आणि म्हणूनच ते फार महत्वाचं आहे की इतकं यश मिळून सुद्धा हे सगळे जमिनीवर आहेत आणि असेच जमिनीवर राहा, या शुभेच्छा. माझ्या शाळेची मित्र आणि एवढी पापी आहेत ना, म्हणजे एक तर आमच्या इकडचा ऍक्सेंटच असा आहे लातूरचा की आम्ही आलो, सगळं झालं आमचं, शाळेत परत आलो आणि मायो लय मोठा झालास बे तू आता, आता पार्टी द्यावं लागते बघ. आणि मला बाबा दर गुरुवारी 5-5 रुपये द्यायचे. सर ते समोर गाड आहे पाणीपुरीचा, त्यानं अडवून ठेवलंय, ती पैसे घेणार नाही तुझ्याकडनं पण तरी तू पैसे देणारीस आणि पार्टी घेणारीस. आणि काम पापी आहेत मुलं आमची इकडची. नाही पण हे सगळे मित्र असतात त्या काळात आपल्याला खूप मदत ते करतात. त्या सगळ्या मित्रांसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या. तो रोहित, आज आम्हाला तू काय ऐकवणार आहेस? फार कमी असं होतं की एखादं तुम्ही गाणं ग्रँड फिनालेला गाता आणि त्या ग्रँड फिनाले जो लाईव्ह सुरू असतो त्या लाईव्ह शोमध्ये तुम्हाला वन्स मोर येतो. सो फायनलचं शेवटचं गाणं आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागणार, तर त्या गाण्याला मला वन्स मोर मिळाला होता. ते होतं ग्रेट म्युझिक डायरेक्टर अजय अतुल यांचं मोरया मोरया. सो मी तेच गाणं परत सगळ्यांसमोर वा वा, मस्त.